शहरामध्ये गेलात तर तुम्हाला आंबट, तिखट, गोड असे चटपटीत भेळीचे प्रकार बघायला मिळतात. पण गावाकडे गेलात तर तुम्हाला झणझणीत भेळीचे प्रकार बघायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे गावाकडची ठसकेदार मटकी भेळ. गावाला जाताना बऱ्याचदा रस्त्याच्या कडेने ही मटकी भेळ सहज मिळते. तीच मटकी भेळ घरच्या घरी कशी बनवायची ते बघूया. नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर यात अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. हळद तेलात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात मी आता 1 मोठी वाटी इतकी मोड आलेली मटकी टाकून घेते आहे. मटकी वापरण्याआधी हिला स्वच्छ धुवून घ्यायची, मगच वापरायची. आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पुन्हा मटकी ही तेलात परतून घेते. आज आपण ही मटकी पाणी न टाकता शिजवणार आहोत. वाफेवरच ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर झाकण झाकून लो फ्लेमवर 10 मिनिटं शिजू देते. तोपर्यंत भेळसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. तर मिक्सर जारमध्ये 4-5 लाल सुक्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या टाकून ह्या मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे. तर असं जाडसर अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. आणि इकडे आपली मटकी ही छान शिजून तयार झालेली आहे. अवघ्या 5 ते 7 मिनिटात ही मटकी छान शिजून तयार होते. बोटाने अलगद दाबली जाईल अशा प्रकारे ही मटकी शिजायला हवी. तर बघू शकतात इथं मटकी ही व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि भेळ कशी बनवायची ते बघूया. तर इथं मी एक प्लेट ही भेळ बनवते आहे. तुम्ही क्वांटिटी वाढवू शकतात. तर 1 प्लेट मुरमुरे टाकून घेतल्यानंतर यात मी 1 चमचा मटकी टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर यात मी थोडासा पावभाजी मसाला, चिमूटभर चाट मसाला, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि यावर आता मी आवडीनुसार फरसाण टाकून घेते आहे. तुम्ही इथं जाड शेव किंवा पापडी वापरली तरीसुद्धा चालेल. मी इथं मिक्स फरसाण वापरते आहे. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घेते. तर इथं आपली ही अर्धी मटकीची भेळ बनून तयार झालेली आहे. आता आपण हिला सर्व कशी करायची ते बघूया. तर इथं मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे. त्यावर 1 बटर पेपर टाकून घेते. बरेचदा न्यूजपेपरची शाई लागते, त्याच्यासाठी इथं बटर पेपर वापरते आहे. आता ही प्रोसेस आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे. जी आपण मटकी भेळ बनवून घेतलेली आहे ती पेपरवर टाकायची आहे. त्यानंतर यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो मिक्सरमधून आपण चटणी बनवलेली ती. अगदी झणझणीत तयार होते. त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटोही टाकून घेते आहे, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आहे. आता कोथिंबीर आणि टोमॅटो वगैरे सगळं टाकले गेल्यानंतर यावर मस्त ही शिजलेली मटकी टाकून घ्यायची आहे. आणि यावर आता छान चटपटीत चव येण्यासाठी मी अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेते आहे. अगदी सोपी आहे. मस्त मधल्या वेळेस ही चटपटीत मटकीची भेळ तुम्ही अवघ्या 10 मिनिटात बनवू शकतात. तर इथं आपली ही झणझणीत ठसकेदार गावाकडची मटकी भेळ बनून तयार झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच कळवा. भेटूया नवीन रेसिपी सोबत.